मंडळी, खरं तर दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या, पण आजची सगळ्यात मोठी बातमी बदलापूरमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालंय। पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेनं गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या आणि त्या घटनेत अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। संपूर्ण घटना ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडली। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, काही दिवसांपूर्वीच बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलं होतं। त्या प्रकरणानं राज्य हादरलं। डोंबिवलीमध्ये तर अक्षरशः जनप्रक्षोभ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या प्रकरणात या शाळेतच काम करणारा एक कर्मचारी अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी असल्याचं उघडकीस आलं। त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आणि त्याच अक्षय शिंदेचं आज एन्काउंटर झाल्याची माहिती आहे। सगळ्यात मोठी बातमी आजची। आपण पाहूयात की या अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा घटनाक्रम नेमका कसा होता आणि काय घडलं या प्रकरणात ग्राफिक्स मधून। संध्याकाळी 5:30च्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला घेऊन तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने निघाले होते। नीट पहा घटनाक्रम काय घडला होता। पोलिसांची गाडी 6:30च्या सुमारास मुंब्रा बायपासला पोहोचली। अक्षय शिंदेनं पोलिसांकडची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरेंवर त्यानं 2 गोळ्या झाडल्या। अक्षय शिंदेनं झाडलेली एक गोळी ही एपीआय मोरेंना लागली, ते जखमी झाले आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर 3 गोळ्या झाडल्यात। पोलिसांच्या गोळीबारामुळे जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलंय। आजची सगळ्यात मोठी बातमी बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय। अक्षय शिंदेनं पोलिसांवर आधी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर 3 गोळ्या झाडल्या आणि त्याच्यात अक्षय शिंदे हा मृत झाला। आणि या सगळ्या घटनेनंतर राज्यातल्या विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया एबीपी माझाच्या स्क्रीनवर। पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं, कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला, पोलिसांनी उशिरा केस नोंद केली, या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता। पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल, कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे। पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत। स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या, तर गृहमंत्र्यांच्याच होमटाऊनमध्ये होम डिस्ट्रिक्टमध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते। आणि यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे। आपण पाहिलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील असतील, अमोल कोल्हे असतील, यांनी या एन्काउंटर विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आपण आता पाहूया शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी एबीपी माझानं संपर्क साधला होता, तेव्हा त्यांनी काय म्हटलंय। अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त झाली
त्या एन्काउंटरमध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणाचा बनाव केलेला दिसतो, पण हा स्वसंरक्षणाचा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. मुळात अक्षय शिंदे इतका हिंस्त्र होता का? तो इतक्या हिंस्त्र पद्धतीने त्याचं काही बॅकग्राऊंड आहे का, क्रिमिनल बॅकग्राऊंड? तो जर इतका हिंस्त्र होता तर त्याला इतक्या सहजासहजी तांत्रिक कसं काय केलं जात होतं? त्यासाठी वेगळी काळजी का घेतली गेली नाही? त्याने जर स्वतः काही पळून जाण्याचा किंवा कोणाला मारण्याचा प्रयत्न केला तर एक दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस उठून आपल्या जागेवरून उठून पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून घेतो, या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल बरं? या प्रकरणामध्ये बदलापूर घटनेशी संबंध असणारा आपटे जो संस्थाचालक आहे, हा आपटे अजूनही फरार का आहे? या आपटेला अटक का झाली नाही? अक्षय शिंदेच्या आईने आणि भावाने जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट दुर्लक्षून चालेल का? या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी आणि या प्रकरणातले धागेदोरे जास्तीच्या बाहेर येऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा आवाज बंद केला गेलाय का? आणि असं असेल हे आम्हाला जो जास्त शक्यता वाटते की त्याच्यामध्ये अक्षय शिंदेला जाणीवपूर्वक प्रकरण दडपून टाकण्यासाठी जो याची म्हणजे एन्काउंटर झालं की हत्या केली आहे, कायद्याची प्रोसेसच फॉलो नाही केली, हे सगळे पोलीस निलंबित झाले पाहिजेत. सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे आणि याच्याशी संबंधित सगळ्याच लोकांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण बदलापूर प्रकरणात पहिल्या दिवसापासून पोलिसांची भूमिका कमालीची संशयास्पद राहिलेली आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत गृहमंत्र्यांनी तर 1 मिनिट पण आता पदावर राहू नये. आजची मोठी बातमी अर्थातच बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय. ही घटना घडली आणि विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. थेट जाऊया कळवा रुग्णालयात जिथं अक्षय शिंदेला नेण्यात आलं एन्काउंटर नंतर आणि तिथंच त्याला मृत घोषित देखील करण्यात आलंय. आपल्या सोबत आहे आपला प्रतिनिधी अभिषेक मुठाळ. नक्कीच विजय सर, मी सध्याला कळवा रुग्णालयात आहेत आणि आता पाहायचं तर मॉर्चरीमध्ये जी अक्षय शिंदेची बॉडी आहे ती ठेवण्यात आल्याचं कळतं आहे. या गोळीबारामध्ये API निलेश मोरे हे देखील जखमी झालेले आहेत. त्यांना देखील रुग्णालयामध्ये कळवा रुग्णालयामध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. एकूण सगळी जर का ही घटना पाहायची तर संध्याकाळी 5:30च्या दरम्यान तळोजा जेलमधनं जे क्राईम ब्रांच आहे बदलापूरचं हे त्यांना अक्षय शिंदेला घेऊन जात होते आणि त्यानंतर पोलिसांची ज्या टीम आहे त्याच्यासोबत एकूण झटपट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये जे अधिकारी आहेत API मोरे यांच्यावर गोळी जी आहे ती चालल्या गेलेली आहे आणि या झटापटीमध्येच हा एन्काउंटर झालेला आहे. एकूण हे जे अधिकारी आहेत ते सध्याला जखमी आहेत. त्यांना याच कळवा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र अक्षय शिंदेचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. अभिषेक, अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय ही बातमी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे की ही माहिती सूत्रांकडून मिळते या क्षणी? नाही, अद्याप ही पोलिसांकडनं या संदर्भातली अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे. एकूणच सगळ्यांच्या जर का पाहायचं तर सूत्रांकडनंच ही माहिती कळते आहे. ऑफ द रेकॉर्डच पोलीस अधिकारी आता तरी सध्याला बोलत आहेत. अधिकृतपणे अद्यापपर्यंत पोलिसांकडनं कोणतीही परिपत्रक असेल किंवा प्रेस नोट असेल या प्रकारे जाहीर करण्यात आलेले नाही आहे. मात्र एकूण ही सगळी जर का घटना पाहायची तर संध्याकाळच्या दरम्यान ही घटना आपल्याला घडल्याचं पाहायला मिळत आहे. साधारणपणे 6:30च्या दरम्यानचा हा वेळ असेल. या दरम्यान ही घटना घडलेली आहे. मुंब्रा बायपासच्या हद्दीमध्ये ही संपूर्ण घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ही घटना झाल्या लगेच जर का हा परिसर पाहायचा तर मोठा दाटीवाटीचा आहे. मी जर का इथून बाजूलाच पाहायचं. अभिषेक, आपण तुझ्याकडनं ही माहिती जाणून घेऊयात, पण सध्या आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत. आपण त्यांच्याशी आधी बातचीत करूया आणि मग मी पुन्हा तुझ्याकडे येतो. पृथ्वीराजजी, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? एक मोठी आज घटना घडलेली आहे आणि बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालंय अशी माहिती आहे. या घटनेवर आपली पहिली प्रतिक्रिया? पहिल्यांदा जी बातमी आली त्यामध्ये त्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला अशी पोलिसांनी माहिती दिली आणि मीडियाने आपल्याला माहिती सगळी दिली. त्यानंतर एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाला असं सांगितलं. आता तुम्ही सांगताय, माहिती येते की एन्काउंटर झाला म्हणजे त्याचा खून केला. तो काही टेररिस्ट नव्हता.
ज्याच्यामुळे त्यांनी काही स्वतः लपवून पिस्तूल आणलं होतं किंवा त्यांनी तो ट्रेंड माणूस होता, त्यांनी हल्ला केला पोलिसांच्यावर. तो एक म्हणजे आता एक संशय जो आहे की कोणतरी बडे व्यक्ती यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांनी या कुठल्या तरी छोट्या माणसांचा गुन्हा त्याच्यावर घातला होता आणि त्यांनी आता बोलू नये म्हणून त्याला शांत केले गेले. याला आता सबळ पुरावा मिळाल्यासारखं वाटतंय. या प्रकरणामध्ये एन्काउंटर होणं इतकं हास्यास्पद आहे की म्हणजे इट इन्सल्ट्स द इंटेलिजन्स. चाललंय म्हणजे सरकार आहे का काय चाललंय काय हे? म्हणजे आपण काय बनाना रिपब्लिक आहे का? गृह मंत्रालयाचं काही वचक काही आहे का नाही? म्हणजे काय चाललंय काय हे? त्यामुळं सगळ्या पोलिसांची जी माहिती येते तर 1% विश्वास ठेवायचा काही लायकीचे नाही. आश्चर्याची गोष्ट आहे की जेव्हा सरन्यायाधीश आपल्या राज्यामध्ये एका वेगळ्या कार्यक्रमात होते त्याच वेळेला ही घटना घडते. मला वाटतं सरन्यायाधीशांनी सोमोटो या घटनेचं कॉग्निशन्स घेऊन त्याची खरी चौकशी केली पाहिजे की याचे खरे गुन्हेगार कोण आहेत. या प्रकरणाच्या मागचे हा शिंदे गुन्हेगार आहे का आणखी कोणी उच्च पदस्थ जे लोक आज फरारी आहेत ते गुन्हेगार आहेत याचा शोध घेणं आता गरजेचं आहे. कारण हे आता प्रकरण अधिकच गंभीर झालेलं आहे. एक मोठा मुद्दा उपस्थित केलाय आपण, कारण आपला अनुभव देखील मोठा आहे. पण ही जी घटना घडली आहे त्यानंतर विरोधकांकडनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले सहकारी जयंत पाटील असतील किंवा अमोल कोल्हे असतील किंवा शिवसेनेच्या उपनेत्या असतील सुषमा अंधारे, या प्रत्येकाने याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आपण स्वतः महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. ही घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्या मनात नेमके काय प्रश्न उपस्थित राहिलेत जे सर्वसामान्य माणसाला पण जाणून घ्यायला आपल्याला सांगायला या क्षणी आपल्याला आवश्यक वाटतं? पण त्याचं एन्काउंटर झालं इतकं हास्यास्पद आहे. एन्काउंटर कधी कधी टेररिस्टला हलवताना होतं, कोणतरी बाहेरचे लोक त्या टेररिस्टला सोडवण्याकरता काही हल्ला करतात वगैरे आपण समजू शकतो. हा माणूस ह्याचा फोटो बघितला, हा माणूस बघितला तो हा एन्काउंटर मध्ये करेल किंवा पोलिसांच्यावर हल्ला करेल आणि पोलिसाला आत्मसंरक्षणाकरता त्याला मारावं लागेल इतकं हास्यास्पद वाटतंय. त्यामुळे एकच यातून निष्कर्ष काढता येतो की याचा आवाज बंद केला गेलाय. ही वॉज सायलन्स. इट इज अ कोल्ड ब्लडेड मर्डर. आणि मला वाटतं चौकशी तर काही होणार नाही, पण मी मगाशी सुद्धा मागणी केली होती की राज्याच्या गृहमंत्र्यांना आपल्या पदावर एक क्षणभरी राहण्याचा अधिकार नाही. धन्यवाद पृथ्वीराजजी, अगदी सविस्तरपणे आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. आणि या बदलापूर मधल्या किंबहुना बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीचं जे एन्काउंटर झाले त्या संदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. बदलापूर प्रकरण पोलिसांनी सुरुवातीपासूनच गांभीर्याने घेतलं नाही, संवेदनशीलपणे हाताळलं नाही. ही घटना फार मोठी घटना होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हादरला होता. लोकांमध्ये प्रचंड संताप होता, राग होता. त्यामुळं रेल्वे रस्ता रोखण्याचं काम झालं, मोठे आंदोलनं झाली, पोलिसांनी लाठीमार केला. हे सगळं त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये छोट्या छोट्या बालिकेवर झाले अत्याचारानंतर उसळलेली परिस्थिती होती. आरोपीला अटक करताना अक्षम्य दिरंगाई पोलिसांनी केली. त्याला वाचवण्याचाही प्रयत्न झाला. ज्यावेळेस ही घटना संस्था चालकांच्या लक्षात आणून दिली, संस्था चालकांनी सुद्धा ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. लगेच पोलिसाकडे रिपोर्ट दिली नाही, कारण ते सत्तेशी संबंधित होते. ते भाजपचे काही पदाधिकारी होते की RSSशी संबंधित होते, अशा प्रकारची त्यावेळी चर्चा होती. आणि म्हणून या प्रकरणामध्ये अद्यापही या पोस्कोमध्ये जो कोणी आरोपीला सहकार्य करेल त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तो सुद्धा आरोपी ठरतो. आणि संस्था चालकांनी तर पालकांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा ते प्रकरण पोलिसांकडे दिलं नाही, म्हणजे सगळे संस्था चालक त्या ठिकाणी आरोपी आहेत. एक प्रेस रिपोर्टर सत्यता दाखवते, तिला विचारलं जातं की तुझ्यावर बलात्कार झाला का, आणि त्या प्रेस रिपोर्टरवर गुन्हे दाखल केले जातात. हे कोण करतं? हे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर करतं, गृह खात्याच्या इशाऱ्यावर झालेली कारवाई आहे. आणि म्हणून हे आरोपीला अटक करताना दिरंगाई झाली. अटक केल्यानंतर
त्याला आरोपी म्हणून एखाद्या पोलीस कस्टडीमध्ये असलेला, पोलीस रिमांडमध्ये असलेल्या आरोपीला फार पोलिसांनी व्यवस्थित सांभाळायचं असतं. ठीक आहे, कोर्टाचे आदेश आहेत की ते हातकडी घालू नये, हात बांधून नेऊ नये, दंड पकडून नेऊ शकतो आपण, त्याच्यापासून सुरक्षितता ठेवू शकतो. पोलिसांनी, आता मला माहिती मिळाली की पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते. याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का? पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का, शासन करताय का, अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी. अन्यथा आम्ही उद्यापासून राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांना निवेदन देऊन उद्यापासून या प्रकरणाची सखोल चौकशीची आणि न्यायिक चौकशीची मागणी करणार आहोत. जर सरकारने यामध्ये वेळकाढूपणा केला तर मात्र आम्ही न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावू. पण ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत गेलं पाहिजेत आणि ज्या आरोपींना वाचवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, जे पदाधिकाऱ्यांशी सत्तेशी संबंधित होते, त्या प्रकरणाचा उलगडा होणं हे आमचं आता काम असणार आहे आणि आमची मागणी असणार. आणि आजची मोठी बातमी, त्याच्यावरती विरोधक सातत्यानं प्रश्न उपस्थित करतायत. मोठी बातमी अर्थातच बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालंय. कळवा रुग्णालयात त्याला नेण्यात आलं, तो तिथे त्याला मृत घोषित करण्यात आला आणि तिथे आपला सहकारी अभिषेक मुठाळ तिथं उपस्थित आहे. आपल्या समवेत अभिषेक मुठाळ आता आहे. अभिषेक, ज्या पद्धतीनं हे सगळी घटना घडली आहे त्यानंतर मी तुला थांबवतो, कारण या सगळ्या प्रकरणात अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला. देखिए, ये जो आरोपी था, इसकी पूर्व पत्नी ने सेक्सुअल असॉल्ट की एक कंप्लेंट की थी. उसके लिए एक वारंट लेकर उसको उसकी तफ्तीश के लिए लेकर जा रहे थे. उस समय उसने पुलिस की बंदूक छीनकर पुलिस के ऊपर गोली चलाई, हवा में गोली चलाई और अपने संरक्षण के लिए पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई. उसको हॉस्पिटल में ले जाया गया और अभी ऑफिशियली डॉक्टर डिक्लेयर करेंगे, लेकिन जो प्राथमिक जानकारी आ रही है शायद मृत्यु हुई है. देखिए, अपोजिशन हर तरीके से हर चीज पर सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए. अब वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण. रोलिंग सीएम सर, बदलापूरमध्ये ज्यांनी बलात्कार केला त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई केल्याचं दिसून येते. पोलिसांनी आत्मरक्षणाकरता ही कारवाई केली. आपली काय प्रतिक्रिया? बदलापूर दुर्घटनेतला ते लहान बच्चूवर जो अत्याचार झाले होते, यामध्ये आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याला तपासासाठी आणत असताना त्याच्या पहिल्या पत्नीने आरोप केले होते लैंगिक अत्याचाराचे, आणि त्यामुळे अशा या गुन्हेगाराला तपासकामी आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली. पोलिसांची बंदूक खेचून त्यामध्ये API निलेश मोरे जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. आता पोलीस तपास सुरू आहे, त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून येईल. विरोधक टीका करताना दिसत आहेत, आरोपीची कुठेतरी बाजू घेताना दिसत आहेत. कशाबद्दल? अरे, ज्यांनी या लहान बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या,
आरोपीला. आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची, ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं, तर मग हे तर दुर्दैव आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्थाचालक होते, त्यांना मागे घालण्यासाठी याचं एन्काउंटर करण्यात आलेलं असं वडेट्टीवार आणि नाना पटोले म्हणतात. नाही, आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये. आज पोलीस एक जखमी आहे API दर्जाचा, त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही. जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात, जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात, आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्या बद्दल आक्षेप घेणं, प्रश्नचिन्ह निर्माण करणं, खरं म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे. आणि खरं म्हणजे पोलिसांनी जे या ठिकाणी स्वतःच्या बचावासाठी किंबहुना जी काही घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल, चौकशी होईल आणि ते पुढच्या गोष्टी समोर येतील. हिंदी में बताइए सर, बहुत बड़ी घटना घडी हिंदी में. ये आज निवडणुकीला डोळ्यासमोर कारवाई झाली असा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने त्यांच्या झोप उडवलेली आहे, ते बिथरलेत आणि म्हणून त्यांना पराभव दिसू लागला है, म्हणून ये सगळे आरोप उलट-सुलट करतायत. बदलापुर की जो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना घटी थी, उसमें आरोपी जो अक्षय शिंदे, इसकी बीवी ने जो कंप्लेंट की थी लैंगिक अत्याचार की, उसके बारे में ये आरोपी है, उसको जांच के लिए पुलिस ला रही थी. उसमें उसने पुलिस की बंदूक खींचकर API नीलेश मोरे को फायरिंग कर दी और उसमें नीलेश मोरे घायल है और पुलिस ने बचाव के लिए उसके ऊपर फायरिंग की है. ऐसी प्राथमिक जानकारी मेरे पास आई है. इसके बाद पुलिस जांच कर रही है. बाद में जो डिटेल में है वो तो बाद में पता चलेगा. पुलिसकर्मी भी जख्मी हो चुका है, उसकी क्या? पुलिसकर्मी जख्मी है, उसके ऊपर उपचार शुरू है. उसको अच्छे उपचार होनी चाहिए, ऐसी सूचनाएं मैंने अभी सभी को दी है. विपक्ष के नेता इस पर टिक्का कर रहे हैं कि ये जानबूझकर किया गया, क्योंकि ये विपक्ष के नेता पहले कह रहे थे, जो छोटी बच्ची के ऊपर अन्याय हुआ था, अत्याचार हुआ था, तब कह रहे थे कि अक्षय शिंदे को फांसी लगाओ, अक्षय शिंदे को फांसी होनी चाहिए. अभी वही विपक्ष अक्षय शिंदे के बाजू से बोल रहा है. ये कितनी निंदाजनक बात है, कितनी दुर्भाग्यपूर्ण बात है कि विपक्ष को कोई मुद्दा ही नहीं बचा है. विपक्ष के पैरों तले जमीन खिसक चुकी है और विपक्ष की नींद हराम हो गई है, क्योंकि मुख्यमंत्री लाडली बहन योजना ने उनकी नींद खराब कर दी है और उनको उनकी हार नज़र आ रही है, इसलिए ऐसे अनाप शनाप आरोपों कर रहे हैं. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालंय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांनी हे स्पष्ट केलंय की त्यांच्याकडे जी प्राथमिक माहिती आली त्यानुसार पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय. पुन्हा एकदा जाऊया कळवा रुग्णालयात, तिथे आपला सहकारी अभिषेक मुठाळ आहे. अभिषेक, मगातपासून बघतोय तुला अस्वस्थ आहेत, काय बातमी आहे नेमकी आत्ता या क्षणी? एक मला तुझ्या मागे एक वाहन देखील दिसतंय, काय नेमकी माहिती आहे तुझ्याकडे? नक्कीच पाहायचं रुग्णालय आहे, त्यामुळे अनेक जे रुग्ण आहेत ते देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. पण पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा असेल किंवा मग अनेक पोलीस अधिकारी असतील ते देखील इथं येऊन गेलेले आहेत. त्यांच्याकडनं देखील इथं येत पाहणी करण्यात आलेली आहे. नेमकं काय नेमकं झालेलं आहे ते अद्यापपर्यंत पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं नाही आहे. मात्र जसं आता आपण गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं देखील ऐकलं की त्यांनी देखील हे स्पष्ट केलेलं आहे, दुजोरा दिलेला आहे की अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे. आता जर का पाहायचं तर इमर्जन्सी वॉर्डमध्ये जे काही रुग्ण
जे काही पोलीस अधिकारी आहेत जे जखमी आहेत त्यांना सध्याला त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं कळतं आहे। तर अक्षय शिंदे याच्या संदर्भात देखील अधिकृत अद्याप दुसरा जरी का आलेला नसला तरीही सूत्रांकडून असं कळतं आहे की त्याचा मृत्यू झालेला आहे। एकूण ही सगळी जर का घटना पाहायची तर एकूण तळोजा जेलमधनं त्याला आणण्यात येत होतं। 5:30ची ही संपूर्ण वेळ होती। जेव्हा त्याला आणण्यात येत होतं हा संपूर्ण घटनाक्रम मुंब्रा बायपास या भागामध्ये झालेला आहे। 6:30च्या दरम्यान अक्षय शिंदेकडनं जे कॉन्स्टेबल आले आहेत त्यांच्याकडनं जे शस्त्र आहे ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि त्यामध्ये तो स्वतः जखमी झाला असं देखील सांगण्यात येत आहे। सोबतच काही अधिकारी जे दुसरे होते किंवा मग जे सहकारी होते पोलिसांचे त्यांच्याकडनं सेल्फ डिफेन्समध्ये ही गोळी झाडण्यात आली आहे आणि त्यानंतर यामध्ये त्याला रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि इथं त्याचा मृत्यू झाला अशी सूत्रांची माहिती कळते आहे। या सगळ्या झटापटीमध्ये काही पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आणि त्यांच्यावर देखील सध्याला इथं उपचार सुरू आहेत। अभिषेक, त्या प्रश्नासाठी मी तुझ्याकडे पुन्हा येतो, पण आत्ता या क्षणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची एक प्रतिक्रिया आली आहे। त्यांनी त्या प्रतिक्रियेत नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहूया एबीपी माझाच्या स्क्रीनवर। बदलापूर बलात्कार प्रकरणातील अक्षय शिंदे हा कोणी सोज्वळ महापुरुष नाही, तो कोणी महात्मा नाही आहे। त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी, पण फाशीची शिक्षा होताना एक कायद्याची प्रक्रिया असते ती फॉलो केली पाहिजे। या देशाचा शत्रू म्हणवणाऱ्या कसाबला सुद्धा फाशी देताना एक कायद्याची प्रक्रिया संपूर्णतः पार पाडली होती आणि तीच कायद्याची प्रक्रिया अक्षय शिंदे प्रकरणात सुद्धा पार पडायला हवी होती। मात्र अक्षय शिंदेचा पद्धतीनं एन्काउंटर हे एका अर्थाने बदलापूर प्रकरणातलं सत्य बाहेर येण्याआधीच त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय। या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात। प्रश्न क्रमांक 1, हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या नंतर ज्या 4 बलात्कारांचा एन्काउंटर झाला त्यात जी स्वसंरक्षणाची स्क्रिप्ट वाचली गेली तीच स्क्रिप्ट तेच स्वसंरक्षणाचा बनाव बदलापूर प्रकरणातही केला गेलाय, हे फार उल्लेखनीय आहे। क्रमांक 2, अक्षय शिंदे जर इतका हिंस्त्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तर त्याला नियान करताना पुरेशी काळजी पोलीस कर्मचाऱ्यांनी का घेतली नाही। क्रमांक 3, अक्षय शिंदेला दोन्ही हातात बेड्या असताना पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून पोलिसांवर फायर करणं शक्य आहे का। क्रमांक 4, अक्षय शिंदेकडून गोळी पोलिसांच्या पायावर लागते पण पोलिसांकडून मात्र ती गोळी नेम धरून अक्षय शिंदेला लागते की त्याचा जीवच गेला पाहिजे। क्रमांक 5, पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण प्रकरणाची जी एकूण तपास यंत्रणा जी होती ती कमालीची संशयास्पद होती। पोलिसांचा तपासच संशयास्पद रीतीने होत होता। त्यात बदलापूर प्रकरणात शाळेची संबंधित संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे, त्याला अटक का केलं गेलं नाही। या सगळ्या प्रकरणाची या सगळ्या प्रश्नांची उत्तर पोलिसांनी दिलेली नाही। सबब या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तात्काळ निलंबित व्हायला हवेत। या प्रकरणामध्ये संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला हवी। या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे आणि आता तरी सत्तेचा मोह सोडून थोडी तरी कायद्याची चाड म्हणून, कारण म्हातारी वेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो, म्हणून तरी देवेंद्रजी राजीनामा देणार आहात का तुम्ही? बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालाय। पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या आणि त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला अशी बातमी आहे। प्राथमिक माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांनी देखील या प्राथमिक माहितीला दुजोरा दिलाय आणि आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि या बातमीवरती विरोधकांकडून मग माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे असतील, जयंत पाटील असतील किंवा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे असतील, प्रत्येकानं या एन्काउंटरविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि त्यामुळं साहजिकच महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात आता एक मोठी
घडामोड सुरू झालेली आहे. आणि मी आता जी नावं घेतली त्या प्रत्येक विरोधकाने जी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्याच्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय उत्तर दिलं आपण तेही पाहूया या 0 ओव्हरमध्ये. अरे ज्यांनी या लहान बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला. आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची, ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं, तर मग हे तर दुर्दैव आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्यांचं म्हणणं आपण बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालं, ही जी बातमी आहे ही बातमी नेमक्या कशा पद्धतीनं घडली, घटना काय होता ते पाहूया ग्राफिक्स मधून. बदलापूरच्या आरोपीचं एन्काउंटर संध्याकाळी 5:30च्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूरकडे घेऊन जात होते. पोलिसांची गाडी साधारण 6:30च्या सुमारास मुंब्रा बायपासला पोहोचली. अक्षय शिंदेनं पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावली आणि एपीआय निलेश मोरेंवर त्यानं 2 गोळ्या झाडल्या आणि अक्षय शिंदेनं झाडलेली 1 गोळी एपीआय निलेश मोरे यांना लागली. ते जखमी झाले. पोलिसांनी मग स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर 3 गोळ्या झाडल्या आहेत आणि पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या अक्षय शिंदेला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथंच डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केल्याची प्राथमिक माहिती आहे. एक आजच्या दिवसभरातली मोठी घटना बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल. ही घटना घडली होती एका नामांकित शाळेतल्या 2 अल्पवयीन मुलींच्या बाबतीत आणि त्या प्रकरणात त्या शाळेतलाच एक कर्मचारी अक्षय शिंदे दोषी असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि त्याच अक्षय शिंदेला आज तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेनं घेऊन जात असताना त्यानं पोलिसांकडची रिव्हॉल्वर हिसकावून एपीआय निलेश मोरे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या. त्यातली 1 गोळी एपीआय निलेश मोरेंना लागली आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेला 3 गोळ्या लागल्या. त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी तो मृत असल्याचं घोषित केलं. ही प्राथमिक माहिती हाती आलेली आहे आणि त्या प्राथमिक माहितीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी दुजोरा दिला. आणि ही सगळी घटना त्यानंतर जेव्हा कळवा रुग्णालयात आरोपी अक्षय शिंदेला नेण्यात आलं, पोलिसांना देखील तिथं दाखल करण्यात आलंय. तर नेमकं काय घडतंय तिथे हे आपण जाणून घेऊ आपला सहकारी अभिषेक मुठाळकडनं. अभिषेक, एपीआय निलेश मोरे हे जखमी झाले अशी बातमी आहे. त्याच्यानंतर आणखी काही पोलीस जखमी झाले. नेमके किती पोलीस जखमी झालेत आणि आता नेमकं काय तिथे घडतंय कळवा रुग्णालयात? एक पाहायचं तर गंभीर जखमीमध्ये आपण म्हणायचं तर निलेश मोरे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत निलेश मोरे हे जखमी झाले आहेत. त्यांना इथं रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं. त्यानंतर आता ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि सध्याला त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडनं देण्यात आली आहे. आपण सध्याचे समोरचे जे आपण व्हिज्युअल्स बघतो आहे इथंच आतमध्ये जे अक्षय शिंदे आहे याची बॉडी सध्याला ठेवण्यात आल्याचं कळतं आहे. एकूणच हा अपघात वॉर्ड आहे. अपघात
वॉर्डमध्ये त्याला आणण्यात आलेलं होतं. पोलिसांकडनं तपासणी देखील करण्यात आली आणि त्यानंतर मृत घोषित केलेला आहे असं देखील सूत्रांकडनं कळतं आहे. एकूण यामध्ये पाहायचं तर अधिकृत दुजोरा अद्यापपर्यंत पोलिसांकडनं या संदर्भात देण्यात आलेला नाही. मात्र जसं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देखील या संदर्भात दुजोरा देत आहेत, या संदर्भात पोलिसांकडनं देखील थोड्याच वेळात अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल. दुसरीकडे जर का पाहायचं तर या संदर्भात पत्नीकडनंच अक्षय शिंदे संदर्भात जी तक्रार आहे ती देण्यात आलेली होती आणि त्यामुळेच एकूण जी मॉर्चरीमध्ये नेल्यानंतर त्याचं जे शवविच्छेदन आहे ते होईल आणि शवविच्छेदनानंतरच ही बॉडी जी आहे ती नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. मात्र नातेवाईक ही एकूणच बॉडी स्वीकारतात का, हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नेमकं पुढं काय होतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. सध्याला जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात फौजफाटा या संपूर्ण रुग्णालय परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. सोबतच जर पाहायचं तर डॉक्टर्स असतील हे देखील आता सध्याला आतमध्ये उपस्थित असल्याचं दिसतं आहे. सोबतच पोलिसांचे जे काही अधिकारी वर्ग आहेत हे देखील इथं येऊन गेलेले आहे. एकूणच नेमका काय हा संपूर्ण घटनाक्रम आहे तो देखील त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे. आता सध्या अक्षय शिंदे याची बॉडी जर का पाहायची तर इथंच बाजूला जो अपघात वॉर्ड आहे आपल्याला जो समोर दिसतो आहे इथं ठेवण्यात आली आहे. अभिषेक, या संदर्भात अधिक जर माहिती आता जाणून घ्यायची तर या क्षणी त्याचं शवविच्छेदन थोड्याच वेळात सुरू होणार अशी माहिती तुझ्याकडनं येते. नेमका किती वेळ लागणार आहे अजून ते सुरू होण्यासाठी आणि या संदर्भात रुग्णालयाकडनं अधिकृत माहिती कधीपर्यंत आपल्या हाती येऊ शकते? अद्यापपर्यंत डॉक्टर जर का पाहायचं तर अजूनही आतमध्येच असल्याचं दिसतं आहे. सोबतच एकूणच डॉक्टर्स नेमक्या कशा प्रकारे ही सगळी प्रोसिजर करतायत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. नॉर्मली जर पाहायचं तर शवविच्छेदन हे रात्री होत नाहीत, मात्र अनेकदा आपण बघितलं आहे की शवविच्छेदन हे रात्री देखील होताना पाहायला मिळालेले आहे. अर्जंट बेसिसवर जर का काही गोष्टी असतील तर ते आपल्याला होताना पाहायला मिळतात. नेमकं आता या संदर्भात लगेच शवविच्छेदन होतं का, सोबतच डॉक्टरांकडनं कधी घोषणा करण्यात येतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. सध्याला डॉक्टर हे आतमध्ये आहेत हे देखील आपण बघतो आहे. त्यांच्याकडनं नेमकं एकूण काय गोष्टी होत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. अभिषेक, तू आत्ताच सांगितलंस की तिथे बऱ्याच प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील वाढलेला आहे. किती मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा इकडे वाढवण्यात आलाय? नक्कीच हा जर का परिसर पाहायचा तर एकूण हा अपघात वॉर्ड आहे. मी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. जर समोर पाहायचं तर दोन्ही बाजूंनी आपल्याला गेट पाहायला मिळतं आहे. इथनं हा संपूर्ण वॉर्ड जर पाहायचा तर इथं देखील आपल्याला संपूर्ण पोलिसांच्या गाड्या वगैरे पाहायला मिळतात. सोबतच आतमध्ये देखील पोलिसांचा संपूर्ण फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. रुग्णालयाची स्वतःची काही जी यंत्रणा आहे, सुरक्षा यंत्रणा आहे ती देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि समोर जर पाहायचं तर समोर देखील पोलिसांकडनं संपूर्ण जे गेट आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. फक्त रुग्ण असेल किंवा मग रुग्णांचे नातेवाईक असेल त्यांनाच आतमध्ये जाण्यासाठी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे. बाजूला आपण जे अधिकारी वर्ग सध्याला बघतो आहे तिथनंच बाजूला हा अपघात वॉर्ड आहे आणि या अपघात वॉर्डच्या आतमध्येच सध्याला अक्षय शिंदे याला ठेवण्यात आलेला आहे. एकूण डॉक्टर्स असतील, काही पोलीस अधिकारी असतील हे देखील तिथं सध्याला आतमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. आणि अभिषेक, तू या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा, पण तुर्तास तरी या सगळ्या घटनेनं केवळ मुंबई आणि आसपासच्या परिसरात नाही तर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. कारण विरोधकांनी अक्षय शिंदेच्या या एन्काउंटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले. आपण पुन्हा एकदा पाहूया की विरोधकांचं नेमकं म्हणणं काय आहे. पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं. कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला, पोलिसांनी उशिरा केस नोंद केली, या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता. पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल. कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे. पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ
सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत. स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या. तर गृहमंत्र्यांच्याच होमटाऊनमध्ये होम डिस्ट्रिक्टमध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते. आणि यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे. पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते. याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का? पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का? शासन करताय का? अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तात्काळ निलंबित व्हायला हवेत. या प्रकरणामध्ये संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला हवी. या प्रकरणाची CBI चौकशी होणं गरजेचं आहे. आणि आता तरी सत्तेचा मोह सोडून थोडी तरी कायद्याची चाड म्हणून, कारण म्हातारी वेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो, म्हणून तरी देवेंद्रजी राजीनामा देणार आहात का तुम्ही? हा माणूस विकृत होताच हे त्याने आज सिद्ध केलेलं जाता पोलिसांवर त्याने हल्ला केला आणि त्याच्यात त्याचा एन्काउंटर झाला. मला माहिती आहे याच्यावर बरेचसे राजकारणी आता राजकारण करायला जातील. म्हणजे त्यांनाही विनंती आहे कुठेतरी संवेदना मेल्या नसतील तर तुम्ही याच्यात राजकारण न करता या नराधमाचा जो अंत केलेला आहे आपल्या ठाणे पोलिसांनी त्यांचं अभिनंदन करा आणि ह्या पुढे अशा घटना घडणार नाही असा जबर याच्यावर बसावा यासाठी पोलिसांना सपोर्ट करा. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात एक मोठी बातमी. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालंय. त्याला तळोजा जेलमधनं बदलापूरच्या दिशेनं नेण्यात येत होतं. संध्याकाळी 5:30च्या सुमारास, साधारण 6:30च्या सुमारास पोलिसांची जी गाडी आहे त्याला घेऊन जाणारी ती मुंब्रा बायपास जवळ पोहोचली आणि तिथंच अक्षय शिंदेनं पोलिसांकडची एक बंदूक रिव्हॉल्वर हिसकावून घेऊन गोळ्या झाडल्या. त्यातल्या 2 गोळ्यांपैकी एक गोळी ही API निलेश मोरेंना लागली आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात 3 गोळ्या या अक्षय शिंदेला लागल्या आहेत आणि या घटनेत त्याचा मृत्यू झाला असं कळवा रुग्णालयात प्राथमिक माहिती सांगण्यात येते. कळवा रुग्णालयातून याची अधिकृत माहिती यायची आहे हाती, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्राथमिक माहितीला दुजोरा दिलाय. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ती पुन्हा एकदा ऐकूया. त्याने पोलिसांवर फायरिंग केली, पोलिसांची बंदूक खेचून. त्यामध्ये API निलेश मोरे जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. आता पोलीस तपास सुरू आहे, त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून येईल. अरे ज्यांनी या लहान बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला. आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची, ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला, पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं. त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे. या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा. त्यामुळे हे कुठलंही
प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला. आपण ऐकलं नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला प्राथमिक माहितीला दुजोरा दिला, आणि प्राथमिक माहितीला दुजोरा दिला तो कशाबद्दल, तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालंय. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडलेल्या गोळ्यांमध्ये त्याचा मृत्यू झालाय असं कळवा रुग्णालयाकडनं सांगण्यात येत आहे. आणि झालेली घटना अशी आहे की संध्याकाळी 5:30च्या सुमारास अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने नेण्यात येत होतं. त्यावेळी 6:30च्या सुमारास पोलिसांची वाहनं ही मुंब्रा बायपास जवळ पोहोचली, आणि तेव्हाच अक्षय शिंदेनं पोलिसांकडचं रिव्हॉल्वर हिसकावून गोळ्या झाडल्या. दोन गोळ्यांपैकी एक गोळी ही API निलेश मोरेंना लागली, आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेला 3 गोळ्या लागल्या, आणि त्या गोळीबारामुळं त्याचा मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती आहे. कळवा रुग्णालयानं अधिकृतरित्या अजून ही माहिती किंवा याबाबत घोषणा केलेली नाही, पण माहिती येते आहे त्यानुसार ही प्राथमिक माहिती आहे की अक्षय शिंदेचा त्या गोळीबारात मृत्यू झालाय. आणि त्या प्राथमिक माहितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही दुजोरा दिलेला आहे. आजच्या दिवसभरातली मोठी बातमी, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालंय. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती आहे. तळोजा जेलमधून त्याला 5:30च्या सुमारास बदलापूरच्या दिशेने नेण्यात होतं, आणि तेव्हाच ही घटना घडली. आपण पाहूयात हा घटनाक्रम नेमका कसा होता आणि काय झालं नेमकं त्यावेळी. बदलापूरच्या आरोपीचं एन्काउंटर संध्याकाळी 5:30च्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूरकडे घेऊन जात होते. पोलिसांची गाडी 6:30च्या सुमारास मुंब्रा बायपासला पोहोचली, आणि अक्षय शिंदेनं पोलिसांकडची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली, आणि त्यानं API निलेश मोरे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या. अक्षय शिंदेनं झाडलेली एक गोळी ही API मोरेनं लागली, त्यात ते जखमी झाले. त्यांनाही कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण तिथून त्यांना आता ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलंय अशी प्राथमिक माहिती आहे. पण मोरेनं जेव्हा गोळी लागली त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या. त्यापैकी 3 गोळ्या या अक्षय शिंदेच्या दिशेनं झाडण्यात आल्या होत्या, आणि या पोलिसांच्या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला. त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलं. आणि ही एवढी मोठी घटना घडली आहे, त्याच्यानंतर आता सगळं केंद्रबिंदू झालाय ते कळवा रुग्णालय झालंय. कारण अक्षय शिंदे जो जखमी होता त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं, आणि कळवा रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं. पुन्हा एकदा अभिषेक मोठाळ आहे आपल्याकडे. अभिषेक, काय सविस्तर माहिती आहे किंवा काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो आहे की इथं सर्वसामान्य नागरिक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोबतच समोर आपण पाहायचं तर पोलिसांकडनं देखील संपूर्ण इथं फौज फाटा जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. एकूणच पोलिसांचा मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. सोबतच रुग्णालय प्रशासनाची देखील इथं जी सुरक्षा व्यवस्था आहे ती देखील आपल्याला दिसत आहे. एकूण अक्षय शिंदे ला सध्याला इथं आतमध्ये जो हा अपघात व तातडीची सेवा हा विभाग आहे इथं ठेवण्यात आलेला आहे. सध्या जर का पाहायचं तर 3 गोळ्या त्याच्यावर झाडण्यात आलेल्या होत्या, आणि 3
गोळ्या झाडल्यानंतर याच्यामध्ये तो मृत्यू देखील त्याचा झाल्याचं कळतं आहे। एकूण प्रामुख्यानं जर का पाहायचं तर यामध्ये त्याला या कळव्या रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं होतं। मुंब्रा बायपास इथं ही संपूर्ण घटना जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती आणि संपूर्ण ही घटना झाल्यानंतर यामध्ये एक जे पोलीस अधिकारी आहेत ते देखील आपल्याला जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये आता नेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पायावर ही इजा जी आहे ती झालेली आहे। त्यांच्यावर सध्याला ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि आता अक्षय शिंदे याला जे अपघात विभाग इथं आणण्यात आलेले होतं त्यानंतर मृत घोषित करण्यात आलेला आहे। डॉक्टर देखील आपल्याला आतमध्येच असल्याचं कळत आहे, सोबतच पोलीस देखील आपल्याला आतमध्ये असल्याचं कळत आहे। सोबतच काही जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते देखील इथं येऊन गेलेले आहेत, त्यांनी देखील एकूण घटनाक्रम काय झाला याची माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर आता जर पाहायचं तर मॉर्चरीमध्ये कदाचित हे घेण्यात येईल, शवविच्छेदन देखील त्याचं होईल आणि त्यानंतरच एकूण अधिकृत दुजोरा जो आहे तो आपल्याला थोड्याच वेळात कदाचित कळवा रुग्णालयाकडनं या संदर्भात देण्यात येईल। अभिषेक, त्या बातमीकडे तुझं लक्ष तर असेलच, पण API मोरे यांना या घटनेमध्ये ते जखमी झाले असं सांगण्यात येत आहे, पण मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल यांचं बोलता बोलता असं म्हणण्यात आलं की आणखी काही पोलीस जखमी झाले असण्याची शक्यता आहे। तर या घटनेत केवळ API मोरे यांनाच गोळी लागली का आणखी कोणी पोलीस जखमी झाले या घटनेत? आत्ताची जर का प्राथमिक माहिती पाहिजे तर आपल्याला मोरे जे API आहेत तेच गंभीर जखमी असल्याचं कळत आहे। गंभीर इन केस की त्यांच्या पायाला इजा झालेली आहे, जी गोळी 3 राऊंड फायर करण्यात आलेले होते अक्षय शिंदेकडनं। जेव्हा ही संपूर्ण आपल्याला झटापट झाली पोलीस आणि अक्षय शिंदेमध्ये, जेव्हा त्याच्याकडनं बंदूक घेत हे 3 राऊंड फायर करण्यात आले, त्या 3 राऊंडमध्ये एक गोळी जी आहे ती या मोरेंना लागली आणि या मोरेंना लागल्यानंतर जे दुसरे पोलीस अधिकारी आपल्याला तिथं पाहायला मिळतात त्यांच्याकडनं ही गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे। एकूण 3 गोळ्या झाडण्यात आल्या आणि या 3 गोळ्या झाडल्यानंतर अक्षय शिंदे याचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामुळे सध्या जर का पाहायचं तर आपल्याला जे मोरे आहेत तेच जखमी असल्याचं कळतं आहे, इतर कोणालाही मोठी इजा झालेली नाही आहे। छोट्या मोठ्या इजा जी आहे ती झालेली असेल हे कळतं आहे, मात्र कोणालाही गोळी लागलेली नाही आहे। जे मोरे आहेत त्यांना गोळी लागल्याचं कळतं आहे आणि त्यांना त्यांच्यावर सध्याला उपचार सुरू आहेत आणि ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांना ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे। अभिषेक, या सगळ्या बातमीवर तू नजर ठेवून राहा। सध्या आपल्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्याशीच आपल्याला या संदर्भात अधिक संवाद साधायचा आहे। सुषमाजी, या बदलापूरच्या घटनेमध्ये चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचं एन्काउंटर झालंय, गुन्हेगाराचा मृत्यू झालाय, पण या प्रकरणानं या एन्काउंटरनं न्याय झालाय असं तुम्हाला वाटतं का? एक लक्षात घ्या, ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आहे तो अक्षय शिंदे कुणी महात्मा महापुरुष नाही, तो कुणी सोज्वळ निरपराध निर्दोष जीव नाही, तो एक गुन्हेगार आहे आणि विकृत गुन्हेगार आहे। त्यामुळे त्याला शिक्षा व्हायलाच हवी होती आणि ती शिक्षा मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती, परंतु ती शिक्षा देण्यासाठी या देशामध्ये संविधानिक चौकटीतला कायदा अस्तित्वात आहे। ती कायद्याची प्रक्रिया आपल्याला फॉलो करायला हवी। ती कायद्याची प्रक्रिया या देशाचा शत्रू म्हणून ज्याने आक्रमण केलं होतं त्या कसाबला फाशी देताना सुद्धा आपण फॉलो केली होती। कृपया हे जरा नीट आधी समजून घ्या। दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीची स्क्रिप्ट आता रंगवली जाते की स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या, असाच सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव आपल्याकडे हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या 4 लोकांचा एन्काउंटर करताना केला गेला होता। त्यामुळे आता पुन्हा सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव करणं, बरं सांगतंय कोण? तर ज्यांनी गोळ्या झाडल्या तेच पोलीस सांगतायत। प्रत्यक्षदर्शी पोलिसांच्या व्यतिरिक्त कोणी आहे का? तर कुणीच नाहीये। या सगळ्या प्रकरणाने काही प्रश्न निर्माण होतात, ते फार महत्वाचे आहेत। 15 दिवस आधी अक्षय शिंदेच्या आईने आणि भावाने केलेलं स्टेटमेंट कृपया आपण जरा नीट पुन्हा एकदा बघा, समजून घ्या। त्यात ते सांगतात की आमचा मुलगा एकटा नव्हता, याच्या पाठीमागे अजून खूप साऱ्या गोष्टी होत्या, कृपया त्याचा तपास झाला पाहिजे, जो झाला नाही। पोलिसांचा तपास पहिल्या दिवसापासून संशयास्पद रीतीने चालू होता
आणि तो संशयास्पद रीतीने तो तपास पूर्ण केला गेला नाही. तिसरी गोष्ट, या बदलापूरच्या शाळेशी संबंध असणारा आपटे, हा आपटे अजूनही फरार आहे, त्याला अटक झाली नाही. मगाशी शिंदे गटाचे खासदार मस्के असं सांगत होते की आपटेचा काय संबंध. अहो राजे, असं काय करता? ज्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कार्यरत नाहीये, ज्या शाळेत एवढी मोठी घटना झालीये आणि ज्या शाळेत या साध्या साध्या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही, त्या शाळेच्या संस्थाचालकांना कुणी जाबही विचारायचं नाही, कुणी बोलायचंही नाही त्याच्यावर. अनेक प्रश्न आहेत. आता चौथा प्रश्न, काय अक्षय शिंदे इतका हिंस्त्र होता का? अक्षय शिंदे इतका गुन्हेगार आणि इतका ताकदवर आहे का की त्याच्या दोन्ही हातात बेड्या असताना तो पोलिसांच्या कमरेचं रिव्हॉल्वर काढू शकेल आणि ते रिव्हॉल्वर काढून तो गोळीत घालू शकेल? जर तो इतका हिंस्त्र असेल तर त्याची हिस्ट्री, त्याचं बॅकग्राऊंड तपासण्यात पोलीस अधिकारी का कमी पडले? आणि जर पोलीस अधिकाऱ्यांनी ती हिस्ट्री, ते बॅकग्राऊंड तपासलं असेल तर मग त्यांनी त्याला ट्रान्झिस्ट करताना योग्य ती काळजी का घेतली नाही? मग ज्या पोलिसांनी हा हलगर्जीपणा केला त्या पोलिसांचं निलंबन का होऊ नये? अक्षय शिंदेचं उदात्तीकरण करण्याचा प्रश्नच नाहीये. अक्षय शिंदे हा गुन्हेगारच होता, परंतु गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. कायद्याची अख्खी प्रोसेस तुम्ही जेव्हा बायपास करता तेव्हा निश्चितपणे अक्षय शिंदेचा आवाज बंद करताना कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय, हे उघड सत्य स्पष्ट आहे. हाच मुद्दा मला वाटतं अधिक सविस्तरपणे किंवा अधिक ठाशीवपणे तुम्ही सांगू शकता, म्हणून तो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. कारण ज्या क्षणी विरोधकांनी अनेक प्रश्न या एन्काउंटर विषयी उपस्थित केले, मग तुम्ही असाल, जयंत पाटील असतील, अमोल कोल्हे असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशा प्रत्येकाने हे प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडनं असं म्हणण्यात येतंय की एका वेळी या आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे आता मात्र त्याच्या एन्काउंटर विषयी कसे काय प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात? तर ते प्रश्न तुम्ही का उपस्थित करताय हे तुम्हाला सर्वसामान्य माणसाला सांगायला काय आवश्यक वाटेल या क्षणी? एक घ्या, मी कॉप्या करून पास झालेली नाही. मी कायद्याच्या कॉलेजात प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे इतका बालिश विधान मी कधीही करणार नाही की एखाद्या आरोपीला तात्काळ फाशी द्या. आपण हैदराबाद प्रकरणाच्या एन्काउंटर नंतरही मी काय म्हटलं होतं हे जरा कृपया आपण समजून घ्या की कायद्याची प्रक्रिया कुणीही मेल्याचे दुःख नसते, कायदा सोकावतोय हे नीट समजून घ्या. माझं असं म्हणणं आहे की अक्षय शिंदेला शिक्षा व्हायलाच हवी होती, पण तुम्ही अक्षय शिंदेचा ज्या तडकाफडकी एन्काउंटर केलेला आहे आणि त्याचा बनाव सेल्फ प्रोटेक्शनचा दाखवलाय, त्यामुळे त्याच्या इर्द गिर्द असणारे, त्याच्या अवतीभोवती असणारे जे अनेक धागेदोरे असू शकतात, कदाचित अजून किती मुलींचं शोषण झालंय आपल्याला माहित नाही, अशा किती घटना घडल्या माहित नाही, तर त्या सगळ्यांशी संबंधित आणि शाळा प्रशासनावर अजून काहीच कारवाई झालेली नाही, तर या सगळ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? हा साधा प्रश्न आहे. मी वारंवार म्हणते की अक्षय शिंदे कुणी महात्मा महापुरुष नाही, त्याला मरेपर्यंत अशीच व्हायला काही तांत्रिक कारणास्तव. हॅलो, बोला सुषमाजी, बोला, आपण आपला मुद्दा पूर्ण करा. काही तांत्रिक कारणास्तव आपला संपर्क तुटला होता. कायदे मंडळाची प्रक्रिया, कायदे मंडळात जे लोक बसतात, म्हणजे खासदार हा कायदे मंडळातला एक महत्वाचा प्रतिनिधी आहे. तो कायदे मंडळ, तो संसदेचा, विधिमंडळाचा प्रतिनिधी आहे. जे आमदार किंवा खासदार बोलताय शिंदे गटाकडून, मला त्यांच्या बुद्धीचं कौतुक करावं असं वाटतंय की अहो तुम्ही कायदे मंडळात बसताय, तुम्हाला कायद्याचे जरा पण चार वाटत नाही, कायद्याचं महत्व वाटत नाही. याला वेगळा रंग द्यायचं काही कारण नाही की अरे कुणीतरी अक्षय शिंदेला वाचवतंय का? अजिबात नाही. अक्षय शिंदेला वाचवायचं काही कारणच नाही. त्याला वाचवायचं असतं तर 7 तास आम्ही डोक्यावर ऊन घेतलं नसतं. पण साहेब हे समजून घ्या की वामन म्हात्रेच्या अटकेसाठी 7 तास आम्हाला आंदोलन करावं लागतं. त्या वामन म्हात्रेला 3 तासाच्या आत जमानत होते. हे फार विशेष आहे. पोलिसांचा पहिल्या दिवसापासूनचा तपास अत्यंत संशयास्पद आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सगळे कसे काय गायब झाले त्याचं उत्तर अजूनही समाधानकारक दिलेलं नाहीये. पोलीस जेव्हा सांगतात की पायावर गोळी लागली, आपण कुठल्याही पोलिसाला प्रात्यक्षिक करून बघा,
पोलिसाच्या कमरेचं पिस्तूल इतक्या सहजासहजी काढता येत नाही. ते विशिष्ट प्रकारच्या वायरीने पॅक केलेलं असतं, त्याला हुक असतं. ते हुक फक्त पोलिसांनाच कळू शकतं. ऑर्डिनरी माणूस ते हुक सहजासहजी काढू शकत नाही. मग ती रिव्हॉल्वर निघाली कशी काय? बरं, हे पण फार विशेष आहे की जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी लागते तेव्हा ती पायावर लागते आणि पोलिसांकडून गोळी लागते तेव्हा मात्र ती बरोबर नेम धरून लागते. बरं, हे सांगतंय कोण? तर तेच पोलीस. एकही त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतो. माझं वारंवार असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने हैदराबादच्या बलात्कार प्रकरणानंतर जे एन्काउंटर झालं, त्या एन्काउंटर झाल्यानंतर त्या चारही लोकांच्या आई बापांचा आक्रोश ऐका आपण. ते काय सांगत होते की हमारे बच्चों के साथ और भी कुछ लोग थे, पर वो और भी कुछ लोग सामने ही नहीं आए ना. त्या 4 जणांचं मरणं हे तयच होतं, पण त्याच्यासोबत जे इतर लोक होते त्यांचं काय झालं? या प्रकरणात सुद्धा या अक्षय शिंदेच्या आडून जे सगळे लोक आहेत त्यांचं काय? आपण कायद्याची प्रक्रिया समजून घ्या. ही कायद्याची प्रक्रिया आम्ही बावनकुळेच्या कार अपघाताच्या प्रकरणातही समजावून सांगत होतो की तुम्ही 2 लोकांचं मेडिकल करता आणि तिसऱ्या संकेत बावनकुळेचं का करत नाही? माझा वारंवार प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेच्या संबंधाने आहे की अक्षय शिंदेचा आवाज एकाएक बंद करताना कुणाला वाचवण्याचा प्रयत्न झाला? ही संस्था भाजपशी संबंधित होती, हे कृपया आपण समजून घ्या. सुषमाजी, या संदर्भात अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित केलेले आहेत आणि साहजिकच आहे असे प्रश्न तुमच्या मनात एक विरोधक या नात्याने उपस्थित होणं. पण यानंतर पुढच्या काळात तुमची मागणी काय असेल? पहिली गोष्ट तर मी आधीही सांगितलं आणि आता पुन्हा एकदा सांगते, विरोधक म्हणून बोलत नाही. मी विरोधक म्हणून बोलत नाही. मी एका मुलीची आई म्हणून, शिक्षिका म्हणून, या देशातली एक सजग नागरिक म्हणून आणि कायद्याचा अभ्यास असणारी विद्यार्थिनी म्हणून माझी भूमिका मांडतीये. आई म्हणून माझं म्हणणं आहे की अशा नराधमांना मरेपर्यंत फाशीच झाली पाहिजे. सजग नागरिक म्हणून आमची मागणी आहे की आमच्या मुलाबाळांना सुरक्षित करण्यासाठी अशा विकृतांना शिक्षा मिळायलाच हवी होती, पण ती शिक्षा मिळण्याची कायद्याची प्रक्रिया फॉलो व्हायला हवी होती. माझी मागणी सरळ साधी आहे की ज्या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली, हलगर्जीपणा केला, ट्रान्झिट करताना योग्य ती काळजी घेतली नाही आणि ज्यांच्यामुळे हा सगळा प्रकार उद्भवला ते तात्काळ निलंबित झाले पाहिजेत. एक. दुसरं, या प्रकरणाशी संबंधित असणारे सगळे दुवे, वरिष्ठ पोलीस अधिकारी असेल, पोलीस कर्मचारी असतील. सुषमाजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया येते, आपण ती पाहूया आणि मग पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊया. ऐसी घटना ना हो, पर सरकार ये सब घटनाओं को और उस आरोपी को, बाकी आरोपी को क्यों बचा रही है और इसलिए उच्च न्यायालय के माध्यम से ये चौकसी हो, ये मांग कांग्रेस पार्टी करती है. थैंक यू. सुषमाजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. नाना पटोलेंची प्रतिक्रिया झाली. हा होता की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी हलगर्जीपणा केला त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं तात्काळ निलंबन व्हायला हवं. ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही काळजी घेतली नाही आणि या शाळा प्रशासनाशीही संबंध असणारे लोक, या सगळ्यांची नार्को टेस्ट व्हायला हवी. तिसरं, याचा तपास सीबीआय पद्धतीने झाला पाहिजे. याला उच्चस्तरीय न्यायाधीशांच्या समितीने गाईडलाईन देत याची चौकशी झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की इतक्या वेळा कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे उडत आहेत हे समोर येतं. अजिबात गृह मंत्रालयाला पाहिजे ते डायरेक्शन देणं, त्यांच्याकडून काम हे जमतच नाहीये गृहमंत्र्यांना. तर गृहमंत्र्यांनी अजूनही खुर्चीवर बसण्याचा अट्टास करणं गरजेचं आहे का? मुद्दे संपले. हा महत्वाचा मुद्दा आहे. सुषमाजी, आमच्या सोबतच राहा, पण आमचा सहकारी, आमचा प्रतिनिधी सुरेश काटे आता या क्षणी जिथे हा सगळा घटनाक्रम घडला तिथं पोहोचलाय. आपण पाहूयात त्याचा रिपोर्ट. सुरेश, नेमकी ही घटना कुठे घडली आणि काय घडलं त्या क्षणी? विजय सर, आता आपण मुंब्र्यातील वाय जंक्शन या पॉइंट वरती आहोत. याच ठिकाणावरून अक्षय शिंदे जो आहे आरोपी, त्याला पोलीस घेऊन जात असताना या ठिकाणी ही घटना घडल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. हा वाय जंक्शन आहे. जसं जर आपण दाखवण्याचा प्रेक्षकांना प्रयत्न करूया, हा या ठिकाणी जर पाहिलं तर असा कॉर्नर आहे, हा वाय जंक्शन म्हणून पॉइंट आहे आणि या ठिकाणावरून पोलीस त्याला घेऊन जात असताना अक्षय याने त्याच्या पोलिसांकडून बंदूक हिसकावली आणि पोलिसांवरती
गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी देखील त्याच्यावरती गोळ्या झाडल्याची माहिती आपल्याला प्राथमिक मिळत आहे। मात्र आता काही वेळापूर्वी देखील मुंब्र्यामध्ये ही घटना झाल्याच्या नंतर फटाके फोडण्यात आलेले आहेत, बदलापूरमध्ये देखील फटाके फोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे उत्साह निर्माण झालेला आहे, कारण की त्या घटनेच्या दिवशी जवळपास 10 तास रेल रोको आंदोलन झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी अक्षयला फाशी द्या अशी मागणी केली होती। आणि आज जो इन्काउंटर झालेला आहे त्यामध्ये बदलापूरमध्ये फटाके फोडण्यात आलेले आहेत आणि आता काही क्षणापूर्वी मुंब्र्यामध्ये देखील फटाके फोडण्यात आलेले आहेत आणि या वाय जंक्शन परिसरामध्येच ही घटना झाल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। विजय सर, तू आपल्या सोबतच राहा। मी पुन्हा एकदा जातोय शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे। सुषमाजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? होय होय, बोला बोला, आपण आवाज येतोय मला। या सुषमाजी, आपण पाहिलं की आता एक फ्लायओव्हर दिसतोय, या फ्लायओव्हर वरती जिथं ट्रॅफिक सुरू आहे अशा ठिकाणी ही घटना घडली आहे। अशा ठिकाणी जेव्हा ही घटना घडते, ही घटना घडल्यानंतर अनेक जे प्रश्नचिन्ह तुमच्या मनामध्ये उपस्थित होतात ती तुम्ही आमच्या समोर मांडली आहेत। त्यानंतर तुमची मागणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गृहमंत्र्यांच्या दिशेने त्या पदावर राहायला तुम्ही अजूनही राहावं असं वाटतं का तुम्हाला, असा प्रश्न उपस्थित केलात। मगाशी पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अनेक मंडळी असतील यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं, कोणी सीबीआय चौकशी मागितली, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं सरन्यायाधीश स्वतः आत्ता इथे आहेत, या राज्यात आहेत, तर त्यांनी सुमोटो दाखल करून याची चौकशी करावी। तुम्हाला याच संदर्भात आणखी पुढची कुठल्या स्तरावर चौकशी व्हावी असं वाटतंय? मी आपल्या निवेदकाचं सगळं तिकडचा वृत्तांत ऐकत होतोय आणि त्या वृत्तांतात ते असं म्हणाले की फटाके फोडले जात आहेत, तर हे फार स्वाभाविक आहे। लक्षात घ्या, कुठलाही बलात्कारी असेल, गुन्हेगार असेल, त्याच्या प्रती लोकांच्या मनात कमालीची तिरस्काराची भावना असणं आणि त्या तिरस्काराच्या भावनेतनं त्याच्या प्रतिक्रिया येणं फार स्वाभाविक आहे। आणि कदाचित त्याला ती शिक्षा झाली असती ना, म्हणजे न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिलीये, तर माझ्या सुद्धा याच भावना राहिल्या असत्या आई म्हणून, मला सुद्धा हेच वाटलं असतं। परंतु प्रोसेस फॉलो नाही झाली आणि ज्या पद्धतीने संशयास्पद ते एन्काउंटर झालंय, यावरून मी मगाशीही म्हटलं की या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। उच्च न्यायालयीन उच्चस्तरीय एखादी समिती त्यासाठी गठीत झाली पाहिजे। या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं तात्काळ निलंबन होणं आणि संबंधित असणारे सगळे घटक त्यांच्या नार्को टेस्ट होणं फार गरजेचं आहे। मी वारंवार असं सांगते की प्रश्न फक्त एका केसचा नाही। मगाशी मी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची एक प्रतिक्रिया ऐकत होती। उज्ज्वल निकम असं म्हणाले की अशा प्रकरणात फार स्वाभाविक आहे की एखाद्या व्यक्तीला स्वतःचा जीवच घ्यावासा वाटतो आणि त्याने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या। उज्ज्वल निकम यांनी किती घाईघाईने प्रतिक्रिया दिली की अक्षय शिंदेने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या, म्हणजे भाजपचे प्रवक्ते काय तत्परतेने पुढे येतात आणि काय तत्परतेने काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात, हे फार उल्लेखनीय आहे। मला असं वाटतं की मी असं घाईघाईने कुठल्याही याच्या निष्कर्षावर येऊ नये, परंतु राज्यात वारंवार ज्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडतात, मग संकेत बावनकुळेच्या पोराचं हिट अँड रनचं प्रकरण असेल, पोर्शे कारचं प्रकरण असेल, राज्यात वारंवार ड्रगचे साठे सापडणं असेल, वसई विरारमध्ये भर रस्त्यामध्ये तरुणीची हत्या असेल, कोयता गँगचा पोलिसांवरचाच हल्ला असेल, गणपत गायकवाड कडून त्या पोलीस स्टेशन मध्ये झालेला गोळीबार असेल, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे अशा लोकांनी केलेले गोळीबार असतील, या सगळ्या घटना बघता राज्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट देवेंद्रजींना अजिबात सांभाळता येत नाही। सबब देवेंद्रजींनी खुर्चीचा मोह सोडावा। 2.5 वर्ष जो खुर्चीसाठी जे अख्ख्या महाराष्ट्राचं जे त्यांनी वाटोळं करून ठेवलं, अख्ख्या महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरचे पाक म्हणजे धिंदवडे निघाले, किमान आता तरी देवेंद्रजींनी खुर्चीचा मोह सोडला पाहिजे आणि शांतपणे या खुर्चीवरून पायउतार होत ज्याला कुणाला शक्य आहे हा कायदा सुव्यवस्था सांभाळणं, कारण जिथे राज्याचे स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदयच राज्यात सांप्रदायिक विभाजनवादी भाषा करणाऱ्या शांतिगिरी महाराजाच्या पाठीशी मी ठामपणे आपला संपर्क हे राज्य अशांत करण्यासाठी किती ताकदीने प्रयत्न करत आहेत हे आपल्या लक्षात येईल। आणि म्हणून आमची विनंती असेल की देवेंद्रजी कृपया महाराष्ट्रावर उपकार करा, देवेंद्रजी कृपया
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नांदण्यासाठी तरी लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी आणि महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी कृपया राजीनामा द्या. कृपया मेहरबानी करा आणि राजीनामा द्या. धन्यवाद सुषमाजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल ज्या आपण एबीपी माझाशी संवाद साधताना व्यक्त केली. आणि आता आपण थेट जाऊया मुंब्रा बायपास, तिथं आपला सहकारी अक्षय भाटकर आहे. अक्षय, नेमकी काय परिस्थिती होती त्या क्षणी आणि जिथं तू उभा आहेस तिथंच हा सगळा प्रकार घडला अशी माहिती आहे. काय घडलं त्या क्षणी आणि काय नेमकं कशा पद्धतीचा हा परिसर आहे? मुंब्रा बायपासचं वाय जंक्शन आहे आणि त्या वाय जंक्शनवर मी देखील सध्या उभा आहे. हाच परिसर होता. संध्याकाळी 5:30 ते 6ची वेळ होती आणि त्या वेळेमध्येच या संपूर्ण ही जी घटना आहे ती संपूर्ण घटना घडली असं सांगण्यात येते. हा जो आरोपी आहे म्हणजे अक्षय शिंदे जो आहे त्याला तळोजा जेलमधून क्राईम ब्रांचला नेण्यात येत होतं, बदलापूरला नेण्यात होतं आणि त्यासाठी हाच रस्ता जो आहे तो वापरण्यात आला होता. आता या रस्त्यावरून नेत असताना संध्याकाळच्या वेळेस ती म्हणजे जी घटना घडली ती याच परिसरामध्ये घडली. इथे आसपास काही लोक आहेत, ते देखील म्हणत होते की काही त्यांना गोळी चालवण्याचा आवाज आला होता आणि ज्यावेळी या परिसरातून या मार्गावरून त्यांच्या पोलिसांची गाडी जात होती, ज्या गाडीमध्ये अक्षय शिंदे आणि 2 पोलीस होते, त्या वेळीच अक्षय शिंदेने एका पोलिसांकडून त्यांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर काही राऊंड्स फायर केले असं कळतंय. ज्यावेळी त्यांनी राऊंड्स फायर केल्या त्यावेळी एका पोलिसाला त्यामध्ये मार लागला, दुसऱ्या पोलिसाला देखील त्यामध्ये थोडं जखमी झालेला आहे आणि काही राऊंड्स हवेत फायर झालेले आहेत. तर दुसऱ्या पोलिसाने म्हणजे स्वतःच्या स्वसुरक्षेसाठी त्या अक्षय शिंदेवर पुन्हा एकदा गोळ्या मारल्या असं देखील या संपूर्ण घटनेच्या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती आहे. आता ठाणे पोलिसांकडून ही सगळी माहिती जी आहे ती देण्यात येते. तळोजा जेलपासून ते बदलापूरपर्यंत घेऊन जाण्याचा प्रकार होता आणि का घेऊन जात होते तर अक्षयची जी पहिली पत्नी आहे त्या पहिल्या पत्नीने अक्षयच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, जी त्याला 5 दिवसांमध्ये सोडून गेली होती. तर त्या पहिल्या पत्नीच्या तक्रारीच्या संदर्भामध्ये पोलिसांना आणखीन चौकशी करायची होती अक्षय शिंदेची. त्यामुळे आज त्याला तळोजा जेलमधून रिमांड घेऊन त्याला पुन्हा एकदा बदलापूरच्या क्राईम ब्रांचमध्ये घेऊन जाण्यात येत होतं आणि त्याच वेळी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. तर हा जो संपूर्ण परिसर आहे मुंब्रा बायपासचा आणि अतिशय वर्दळीचा परिसर आहे. जसं बघायला गेलं तर अनेक मोठमोठे कंटेनर ट्रक या ठिकाणाहून जात असतात. अक्षय एक मोठी बातमी येते, मी तुला थोडंसं थांबवतो आणि ती मोठी बातमी अशी आहे की बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर तर झालंय, पण या घटनेनंतर अनेक प्रतिक्रिया उमटतात आणि आत्ता या क्षणी बदलापूरमध्ये फटाके फुटले. ती घटना आपण पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर बदलापूरमध्ये फटाके फोडण्यात आले. मुंब्रा बायपासवर अक्षयचा एन्काउंटर झाला. शाळेत 2 चिमुरड्यांवर अत्याचार करण्याच्या प्रकरणातला हा आरोपी अक्षय शिंदे. आणि या अक्षय शिंदेचं एन्काउंटर जिथे झालं ती घटना घडली संध्याकाळी 6:30च्या सुमारास मुंब्रा बायपासवर. मुंब्रा बायपासवर आता खूप काळोख असला तरी ती घटना जेव्हा घडली तेव्हा 6:30 वाजले होते आणि त्या संदर्भात पुन्हा एकदा आपल्यासोबत माहिती देण्यासाठी आहे माझा सहकारी अक्षय भाटकर. अक्षय, तुला पुन्हा एकदा थांबवतो. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या संदर्भात प्रतिक्रिया देत आहेत, पाहूया. काय काय करतात त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे पोलिसांचा निष्काळजीपणा नाही, पोलीस महासंचालक आणि सरकार या सगळ्या दोघांचाही याच्यामध्ये सहभाग आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये कोणालाही आता यांच्यावर भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे. अशा घटनेमध्ये न्यायालयीन चौकशी होते, पण आज आम्ही मागणी करतो आहे की माननीय उच्च न्यायालयातले न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही सगळी चौकशी व्हावी आणि जेणेकरून एकही आरोपी सुटू नये, कारण या घटनेला कोणालाही पाठीशी घालायचं काम झालं नाही पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. थँक्यू. तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालं आणि त्या प्रकरणात प्रतिक्रिया देत होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. पुन्हा एकदा जाऊया मुंब्रा बायपास जिथे ही घटना घडली 6:30 वाजता. आत्ता तिथं काळोख आहे पण आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर तिथे. अक्षय,
अजून काय माहिती देऊ शकशील या संदर्भात? हा जो रोड आहे बदलापूरचा, हा अतिशय वर्दळीचा रोड आहे. जसं की मगाशी मी सांगत होतो, खाली देखील आपण पाहिलं तर खूप मोठी वस्ती या ठिकाणी आणि संध्याकाळची वेळ 7:30ची वेळ जी आहे त्या वेळेमध्ये इथे तर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, अनेक वेळा वाहतूक कोंडी देखील असते आणि त्याच मार्गावरून अक्षय शिंदेला घेऊन जाण्यात येत होतं, नेण्यात येत होतं. तळोजावरून थेट आज जो पुढे गेलं तर आपण शिळफाटा मार्गे बदलापूरला जातो. बदलापूरच्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे बदलापूर ईस्टला, त्या पोलीस स्टेशनला जाण्यासाठीचा हाच रस्ता आहे असं सांगण्यात येते. आणि या मार्गाने ज्यावेळी पोलीस घेऊन जात होते त्यावेळी संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अक्षयने याच मार्गाला असताना एका पोलिसाच्या हातातली एक बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला होता. ती बंदूक खेचण्यात तो यशस्वी देखील झाला आणि त्याने काही राऊंड्स देखील फायर केले, यामध्ये पोलीस जखमी झाले. आता हा जो पोलीस आहे त्याचं नाव मोरे आहे आणि हा जो पोलीस आहे तो सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती जी आहे ती स्टेबल सांगितली जाते, डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. मात्र त्याची प्रकृती ही सध्या तरी स्थिर आहे, जास्त गंभीर दुखापत आहे असं सांगण्यात येत नाही. मात्र त्याला दुखापत नक्कीच झालेली आहे, त्याच्यावर उपचार ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. तर दुसरीकडे अक्षय शिंदे जो आहे त्याला म्हणजे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी ज्यावेळी गोळीबार केला त्यावेळी त्याला इथून म्हणजे या मुंब्रा बायपासमधून पुढे जर गेलो आपण तर कळवा हॉस्पिटल आहे आणि त्या कळवा हॉस्पिटल हे ठाणे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं होतं कारण की तो प्रचंड गंभीर जखमी झालेला होता. आणि त्यानंतर अक्षयवर कळवा हॉस्पिटलमध्ये शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले होते, डॉक्टरांनी उपचार करण्याचे प्रयत्न केले, मात्र त्याला मृत घोषित केलेला आहे. काही वेळापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे. आणि असा हा संपूर्ण घटनाक्रम होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी उजेड होता, आता प्रचंड अंधार आहे. वाय जंक्शन मुंब्र्यातला हा जो भाग आहे त्या वाय जंक्शनवरच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. विजय, अक्षय, तळोजा जेलमधून त्याला बदलापूरच्या दिशेने नेण्यात येत होतं आणि तळोजा जेलमधून जेव्हा हे सगळं प्रवास सुरू झाला असेल, नेमकं काय कारण होतं त्याच्या जरा पुन्हा एकदा आम्हाला सांगशील? कारण या घटनेमागे अनेक प्रश्न विरोधकांकडनं उपस्थित केले जात आहेत की त्याला बदलापूरमध्ये घेऊन जाण्याचं नेमकं काय कारण होतं? कारण हे सांगण्यात येते, पोलीस सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे की अक्षयची जी पहिली पत्नी होती त्या पहिल्या पत्नीने अक्षयवर बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला होता आणि हा जो गुन्हा आहे तो या चिमुरड्यांच्या संपूर्ण घटनेच्या नंतर हा केलेला गुन्हा होता. त्या संदर्भात बदलापूरला म्हणजे बदलापूर पोलीस स्टेशनला जी क्राईम ब्रांच आहे, ठाणे पोलिसांची क्राईम ब्रांच आहे, त्यांना अधिकचा तपास करायचा होता असं सांगण्यात येत आहे. त्यासाठीच तळोजा जेलमध्ये अक्षय शिंदेवर सध्या तो न्यायालयीन हिरासतीमध्ये असल्यामुळे त्याच्यावर त्या ठिकाणी तो तिकडे होता. तिथून त्याला तळोजा जेलमधून बदलापूरला नेण्यात येत होतं आणि क्राईम ब्रांचची टीम त्या ठिकाणी त्याचं इंट्रोग्रेशन करणार होती, अधिकचा तपास करणार होती, चौकशी करणार होती. ही अक्षयची जी पहिली पत्नी आहे त्या पहिल्या पत्नीने 5च दिवसात अक्षयला सोडून ती निघून गेली होती तिच्या घरी आणि त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे हा जो गुन्हा आहे बलात्काराचा तो अधिकचा गुन्हा होता, त्यामुळे त्याची चौकशी होणं गरजेचं होतं आणि त्यामुळेच त्या चौकशीसाठी अक्षयला आज नेण्यात येत होतं. आणि हा जो संपूर्ण घटनाक्रम आपण पाहिला तर मूळ त्याचं कारण हेच होतं की त्या पहिल्या गुन्हा जो दाखल झालेला होता त्याच्या संदर्भात चौकशी करायची होती आणि अखेर आज ज्यावेळी त्याला चौकशीसाठी आणण्यात आलं होतं त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला. मधल्या रस्त्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. एन्काउंटर जरी असला तरी त्या एन्काउंटरच्या मागे हे महत्त्वाचं कारण होतं. चौकशीसाठी पोलिसांनी अक्षय शिंदेला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं तळोजा जेलमधून. विजय, अक्षय, तू आपल्या सोबतच राहा. तर सगळ्यात मोठी माहिती जी आपल्याला अक्षयने दिली ती म्हणजे तळोजा जेलमधून त्याला बदलापूरच्या दिशेनं का नेण्यात येत होतं, तर त्याच्या पत्नीनं, अक्षय शिंदेच्या पत्नीनं त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता आणि त्याच्या चौकशीसाठी त्याला बदलापूर पोलीस ठाण्याच्या दिशेनं नेण्यात येत होतं. या संदर्भात अधिक माहिती आपल्याला घ्यायची, पण पाहूयात विरोधकांनी नेमके काय आरोप केले आहेत अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात. हमारी मांग है कि जो संचालक मंडल जो स्कूल का आरएसएस और बीजेपी का था उनको बचाने के लिए इस तरह की घटना को किया गया है क्या, ये शंका सबके मन में है. और हमारी मांग ऐसी है कि कोई भी आरोपी ना छूटे और दोबारा ये घटना, ऐसी घटना ना हो. पर सरकार ये सब घटनाओं को और उस आरोपी को, बाकी आरोपी को क्यों बचा रही है और इसलिए उच्च न्यायालय के माध्यम से ये चौकसी हो, ये मांग कांग्रेस पार्टी करती है. त्याने काय काय पराक्रम केलेले होते, पोलिसांनी समोर आणलेलं होतं, विशेषतः त्याच्या कुटुंबाला समोर आणलेलं होतं आणि तिथल्या नागरिकांनी समोर आणलेलं होतं. आणि त्याने जर अशा पद्धतीचा प्रकार केला असेल
त्याच्यातनं हे जर झालं असेल तर चौकशी अगदी बाहेर येईल ना. परंतु ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचे लोक करतात हे कितपत आहे याचा देखील कधीतरी आता विचार महाराष्ट्रातली जनता करणार आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. चौकशी आणखी स्पष्ट होईल. तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, पण त्याच वेळी त्याच्या एन्काउंटरचं सत्ताधाऱ्यांकडून समर्थन देखील होतंय. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूर येथे काही दिवसापूर्वी एका 3.5-4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्यामध्ये जो आरोपी होता अक्षय शिंदे, हा आरोपी आज त्याला पोलीस घेऊन जात असताना त्याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधले असताना तो कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्वर त्यांच्याकडनं घेऊन स्वतःवर गोळ्या झाडू शकतो याच्यावर विश्वास बसत नाही. आपल्याला माहित आहे ज्या शाळेमध्ये त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती. त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, सर्व महाराष्ट्राला माहित आहे. आणि त्याच बाबतीत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला आणि या प्रकरणात त्याच्या आईची प्रतिक्रिया येते अशी माहिती आहे. पाहूयात. त्याच्या आई आपल्या समवेत फोनवर नाहीत. शिंदे बोलते, अक्षय वडील बोलते. हॅलो हॅलो, कोण बोलतोय आपण? आम्ही काय म्हणतो, अक्षय शिंदेचा वडील बोलतो, अण्णा शिंदे. बरं, आता जी घटना घडली आहे त्याची तुम्हाला काय माहिती नेमकी मिळाली आहे? पहिल्यांदा अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे आपल्या समवेत आहेत, काय नेमकी तुम्हाला आता माहिती मिळाली आहे? पहिल्यांदा आम्हाला काय माहित नाही होता, आता माहित पडायचं न्यूजवर माहित पडलं आम्हाला असा घटना झाला म्हणून. तुम्हाला अजूनपर्यंत अधिकृतरित्या कोणीही पोलिसांनी किंवा रुग्णालयाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाहीये? नाही. पोलिसांकडून तुम्हाला पहिली माहिती मिळाली आहे जी एन्काउंटर झालंय अक्षयचं, ती थेट टेलिव्हिजनच्या बातम्यांमधून मिळते? हो. या घटनेनंतर ही जी बदलापुरात घटना घडली होती, या प्रकरणात अक्षय शिंदे दोषी असल्याचं समोर आलं, त्याला अटक झाली. त्यानंतर या प्रकरणात त्याची आणि तुमची कधी भेट झाली होती? सर भेट झालंच नाही ना, परत दाखवलंच नाही आम्हाला. तुम्ही भेट मागण्याचा वकिलांमार्फत प्रयत्न केला होता का अक्षयची भेट मिळावी म्हणून? आता मुलाखतीसाठी 3 झाला आमचा, 3रा सोमवार आहे मुलाखत करतोय मी. हॅलो, आम्ही हॅलो बोला. जवळ आलो आणि आता आलो हॉस्पिटल जवळ. पोरगा असं करू शकतच नाही का पोरगा, त्याला बटाटी नाही वाजवून बंदूक काय मारणार तो पोरगा? हे सगळं पोलिसांनी केलं. तर तिथं पैसे काळाला द्यायला भेटलं पोराला गाडी चालवला नाही तर तो बंदुकांनी काही इन्क्वायरी करेल तो. पैसे खाऊन ते लोक बसले असेल त्या पोराला मारायला कोणतरी पैसे दिले असेल आतमध्ये. आता दुपारी बोलला पाहिजे का पोरगा? 4:15 वाजता त्या पोराला एक्समिट होता. पोरगा बोलला फक्त मम्मी कावा सोडायचं मला. मी बोललो बाबा 1 महिना काम चार्जेस आलेले मम्मी बोलला फक्त. त्यानं कोणतरी सांगितलं तुम्ही चार्जेस आलेले म्हणून. तर तेच गोष्ट मला तो सांगितलं. मी बोलला बघू का वकिलाला विचारून काय बोलतो काय नाही मग बघूया. त्याला बोलले मी जेवण देऊन देणार तिथं काय आला? बोलला हा म्हणून बोलला. आणि त्याला मोठा पेपर लिहून दिला होता त्याला कागद. तो बोलला मी बोल तुला कोण दिलं एवढा मोठा पेपर लिहून? तर तो बोलला की नाही मला तिथूनच दिले तर मुलं लोक आतमध्ये येतात तिथं तिथूनच दिलंय. तर मला बोललं की तू वाचून बघ आई. तर मी बोलले मला वाचता नाहीये बाबा, ते दिसत पण नाहीये.
तुमची किती वेळा भेट झाली अक्षयशी? अक्षयला अटक झाल्यानंतर तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली का, तो तुरुंगात असताना? तलोजा जेलमध्ये 3 वेळा तिथे भेट झालेलं आहे. त्याच्या अगोदर आम्हाला कोणाला दाखवलंच नाही पोलिसांनी, आणि पोलिसवाल्यांनी कळवलं पण नाही आम्हाला. पोलिसांनी तुम्हाला काय कळवलं नाही? काहीच नाही कळवलं आम्हाला. घरी जाऊन तिथं कपडे बिपडे घेतले तिथं जाऊन घरातलं, शाळाच्याही पण त्यांच्या जवळ होतं घराचं. आत्ता या क्षणी तुम्ही म्हणत होतात की तुम्ही रुग्णालयाच्या दिशेने चाललायत. तुम्ही आत्ता नेमक्या कुठे पोहोचलायत आणि किती वेळात पोहोचाल तुम्ही रुग्णालयाजवळ? हॅलो हॅलो, बोला. कोण? आपला मुंब्रा बायपास आहे ना आपला, टर्न मारतो आपण. हो हो, जायला रस्ता. हा, अच्छा. तुम्ही मुंब्रा बायपास जवळ आहे, तिकडून तुम्ही आता कळवा रुग्णालयाच्या दिशेनं जाताय. साधारण किती वेळात पोचाल? आणि आत्ता माझ्याशी अक्षयची आई बोलत होता, आता तुम्ही परत अक्षयचे वडील अण्णा शिंदे बोलताय? हो हो. बरं, तर त्यांनी खूप मोठे आरोप केले बोलता बोलता. तर नेमकं तुमचं म्हणणं काय आहे या सगळ्या घटनेनंतर, जेव्हा अक्षयवरती पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्या घटनेत त्याचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती हाती येते? जे बोलतात ते मी कसं मान्य नाही. माझं काय आहे, मी म्हणतोय हा आरोप लावतात ना ते खोटं आहे पूर्ण. काय खोटं आहे? मी आत्ता भेटू आला पोरगाला, भेटू सगळं आलो इथून. आता पोरगा फटाक वाजत काय, मला गाडी चालवा येत नाही त्याला. असं कष्ट कसं वाजून मी काय म्हणतोय, अजून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला अजून, आणि जेलवर बाहेर निघालं नाही. आणि ते जेल बाहेर घेऊन जाणार बदलापूरला, आता न्यूजवर दाखवलेत. म्हणजे आम्ही बदलापूर घेऊन चालत. एक मिनिट भाऊ. हॅलो हॅलो हॅलो, बोला. आता कोण बोलताय तुम्ही? मी अमर शिंदे बोलतोय. हा, आपण कोण? अक्षयचे? आम्ही काका लागतो त्यांचा. बरं. हा, तर आम्ही गेलो होतो तिकडे सकाळी 10 वाजता. कुठे? तिथं तलोजा जेलला त्याला मुलाखत घ्यायला. बरं, आज सकाळी तुम्ही 10 वाजता तळोजा जेलला गेला होतात. बरं, पुढे? हो हो, हा 10 वाजता गेलो. आम्हाला टोकन नंबर दिले, ते चिठ्ठी लिहून त्याने. तर चिठ्ठी लिहून दिले, ते बोलले की आता तुमचा नंबर येईल तर तुम्ही या आतमध्ये. आम्ही गेलो आतमध्ये, तर आम्हाला 12:30 वाजले तरी त्याला आणलं नाही. बरं. मग त्याच्यानंतर 1 वाजता आम्हाला बोलले की 1 वाजले, आता तुम्ही बाहेर जावा, 3 वाजता परत तुम्ही आतमध्ये या. बरं. तर आम्ही 3:30 वाजता मग आतमध्ये गेलो. तर मग त्याला 3:45ला आतमध्ये आणलं त्याला मुलाखतला. तर आम्ही त्याच्याशी बोललो आम्ही. काय म्हणणं होतं अक्षय शिंदे तुमच्याशी बोलला अमरजी त्यावेळी? अक्षयचं काय म्हणणं होतं? तो बोलला की माझा चार्जशीट पडला आहे, तर मला कधी सोडवणार तुम्ही? आम्ही बोललो की बाळाचा थांब, आता वकिलाचा अजून एक पेपर येणार आहे तुझा, गुन्हा दाखल झालेला आहे ना अजून एक. हा, तो एक येणार आहे. तर त्याच्यानंतर वकील काय बोलतील आपल्याला ते आपण बघू. मग त्यानंतर काय सोडायचा प्रयत्न असेल तर ते आपण करू. आम्ही त्याला ते सांगितलं आम्ही. बरं. मग तो बोलला की ठीक आहे मम्मी, मला खायला येतं, आतमध्ये काय भेटत नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत. तो बोलला की मम्मी 4-5 रुपये मला पाठव, मला खायचं आहे. आम्ही बोललो की बाळा कसं पाठवायचं ते आम्हाला माहित नाही. मग त्याच्या जोडीला एक कैदी होता. हा, तो एक म्हातारा होता. तो बोलला की हे नंबर घ्या आणि याच्यावरती त्याला पैसे पाठवून द्या. बर, तुम्हाला किती जणांना त्याला भेटायची परवानगी मिळाली होती आज? दोघांना. दोघं कोण कोण गेले होते? आई आणि वडील. अक्षय शिंदेची आई आणि अक्षय शिंदेचे वडील हे दोघं त्याला भेटायला तळोजा जेलमध्ये गेले होते. आणि तळोजा जेलमध्ये त्यांना दुपारी 3:30 वाजल्यानंतर त्याला भेटता आलं. संध्याकाळी अशी प्राथमिक माहिती आहे, संध्याकाळी 5:30च्या सुमारास त्याला तळोजा जेलमधनं बदलापूरच्या दिशेने नेण्यात येत होतं, कारण त्याच्या पत्नीनं त्याच्या विरोधात एक लैंगिक अत्याचाराची गुन्हा नोंदवलेला आहे, आरोप केलेला आहे. तर त्या संदर्भात चौकशीसाठी त्याला नेण्यात येतं. त्याची तुम्हाला माहिती होती? काहीच माहित नाही सर. आम्ही तिथून 5:45ला निघालो. किती वेळ झाली तुमची भेट? आम्हाला 20 मिनिटं भेट झाली. बरं, त्या दोघांना तुम्ही कुठे होतात तेवढ्या वेळ? बाहेर होतात? मी गेटवरती होतो बाहेर. बरं. हा,
गेटवरती बाहेरच होतो, ते आले बाहेर, ते बोलायला लागले की हा असं असं भेटलो आम्ही, सगळं झालंय आमच्या आधी, तर त्याला उद्या पैसे पाठवायचे आहेत पोस्टने, त्याने नंबर दिलाय आणि त्याला एक पेपर लिहून दिलं होतं, त्याला मोठा पेपर, आणि ते पेपर मध्ये काय लिहिलं होतं ते बघायला त्यांना ते वाचता येत नाही. बरं. हा, त्याचं बोलला की मम्मी हा वाचून बघते. त्याची आई बोलली की बाळा तर आपल्याला मला काय दिसत नाही, तर कोण काय दिलं असेल तर ते फेकून दे. बरं. मग ते काय लिहून दिलं तर तेच माहित नाही, आणि तेवढं आम्हाला सांगितलं पण नाही की बदलापूरला नेणार आहे. आणि सर त्याला अजूनपर्यंत त्याला फटाकडे वाजवायचा माहित नाहीये, तर अजून त्याला गाडी चालवायचा माहित नाही, कुठला हॉटेलमध्ये खाना माहित नाहीये, तर ते बंदूक कसं चालवेल सर? हा तुमच्या मनात आलेला प्रश्न आहे. आणि मला एक सांगा, साधारण 3:45च्या सुमारास तिथनं बाहेर आलात तुम्ही, त्यानंतर अक्षय शिंदेने तुम्हाला काही कागद दाखवला, वेगवेगळे प्रश्न तुम्हाला केले, कधी सोडवणार, या संदर्भात तुम्ही तुमच्या वकिलांशी संपर्क केला होतात का तातडीनं, की असं असं अक्षयच्या मनात आहे किंवा असं त्याला काही वाटतंय, हे जे तुम्हाला त्याने सांगितलं त्या संदर्भात तुमचं बोलणं झालंय काही? हा, ते सांगितलं होतं ना, तर आम्ही बोललो की घरी पोहोचून त्यांनी वकिलाला फोन करू आम्ही, मग आम्ही सांगून देतो. मग तेवढं ते एवढं खबर आलं की गोळीचा त्याला इन्काउंटर करून टाकलं म्हणून, त्यामुळे आम्हाला खबर आलं तर आम्ही वकिलाला फोन केला होता त्या टायमाला. किती वाजता कळलं तुम्हाला पहिल्यांदा की अक्षयच्या बाबतीत असं घडलंय? कारण तुम्ही 3:45 पर्यंत तिथे होतात असं म्हणताय, तळोजा जेलमधनं तुम्ही निघून तुमच्या घरी गेला असाल बदलापूरला, तर 4:45 वाजता ते गेटमधून बाहेर आले, आम्ही 4:30 पर्यंत बाहेर होतो गेटच्या बाहेर. बरं, पाऊण तास तुम्ही तिथेच होता 4:30 पर्यंत. आणि तुमचं घर कुठे आणि तुम्ही किती वाजता पोहोचलात घरी? आता आमचं घर नाही सर, हे आता रस्त्यावरती झोपतात ना, मग त्यांना तुम्ही तिथं सोडून दिलं होतं अंबरनाथला. बरं. मग तिथून ते कुठं जाणार होते ते माहित नाही. आई वडील त्याचे? हा, आई वडील. मी त्यांना तिथं सोडून दिलं आणि तिथून मी माझ्या घरी गेलतो. बरं. आता तेवढ्याच त्यांना नेमकी किती वाजता ही बातमी समजली टेलिव्हिजन मधून? 7 वाजता. 7 वाजता. 7 वाजता बातमी समजल्यावर आता तुम्ही सगळेजण रुग्णालयाच्या दिशेने निघालात, कारण तुम्हाला समजलंय की अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं होतं आणि तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. ही टेलिव्हिजनच्या बातमीतनं तुम्हाला समजलंय. त्यानंतर तुम्ही पोलिसांशी किंवा प्रशासनाशी किंवा कुठल्याही राजकीय नेत्याशी संपर्क केलाय का या संदर्भात? नाही, आमचा काही संपर्क नाही. आम्ही गरीब आहे. आम्ही एका टायमाला करून जाणाऱ्या माणसात आम्ही. या संदर्भात कोणाची काही संपर्क नाहीये. आणि आमची एवढीच मागणी आहे की याची तातडीने चौकशी व्हावा, आणि या शाळा आणि याचा जबाबदार शाळा प्रशासन, आपल्या शाळा पण आहे याच्या जबाबदारीला, आणि याला पैसे देऊन त्यांनी मारायचा प्रयत्न झालेला आहे. आणि याच्यातले 6 जण फरार पण आहेत ना, तर याच्यात ते पण जबाबदार आहेत ते. हा, आणि याला हे बघा, आता याच्याबद्दल अजून गुन्हा सिद्ध झालेला नव्हता, आणि आता यो सुटणार आहे म्हणून सगळ्यांना कळायलाच होता, तर तेवढ्यात त्याला मारून टाकलेला आहे. हा तुमचा आरोप आहे. या आरोपानंतर आता तुमची कायदेशीर पावलं तुम्ही काय उचलणार आहात? तुमच्या वकिलाशी तुमचं बोलणं झालंय का? आमच्या वकिलाशी बोलणं झालेलं आहे की आम्हाला न्याय पाहिजे, आणि या पोराला कोण मारलंय त्या पोलीसवाल्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे, आणि ह्याच्यात जे शाळा प्रशासन आहेत त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे, आणि ह्याच्या मागं कोणाचा हात आहे आणि तातडीने चौकशी होऊन त्याला पण शिक्षा व्हायला पाहिजे. आमची ही मागणी आहे साहेब. त्याचे आई वडील, त्यांची मनस्थिती आता नेमकी कशी आहे? कारण ही घटना केवळ एन्काउंटर पुरती नाहीये, तर या घटनेचा मागे पण खूप मोठं काही गोष्टी घडलेल्या आहेत. बदलापूरच्या एका शाळेमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. त्याचे आरोप, त्याचा दोष हा अक्षय शिंदेवर आहे. या प्रकरणात त्याला अटक झाली आहे, आणि मग अटकेनंतर आजवरचा हा घटनाक्रम आहे. तर या अख्ख्या घटनाक्रमाविषयी त्याविषयी त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांना काय सांगायचंय? हे सगळे त्याच्यावरती खोटे आरोप आहेत, आणि हे सगळे राजकारण केलेले त्याच्यात, आणि या गरीबाला हे फसून टाकले ते लोकांनी. हे सगळे राजकारण आहे, आणि हा गुन्हेगार आहे, तर हे साधनं कशाला फरार झाले साहेब?
हे माझा प्रश्नच आहे. बर. आणि आता आणि आम्हाला फक्त एवढा न्याय पाहिजे की या पोरगावरती आता कोणी गोळ्या मारलेल्या आणि यांनी याला आता कोण फसवून त्यांनी याला हे केलेले आहेत ना सगळे, तर आम्हाला फक्त एवढीच मागणी आहे की याला न्याय भेटावा. धन्यवाद. हे तुमचं म्हणणं आहे, तुमचा हा दावा आहे आणि या संदर्भात तुम्ही पुढची कायदेशीर पावलं अर्थातच तुम्ही उचलणार आहात. पण या फोनवरती तुम्ही, तुमचे भाऊ आणि तुमच्या वहिनी या तिघांनी आमच्या समवेत जो संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर आजची मोठी बातमी, बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास जवळ एन्काउंटर झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला जखमी झालेल्या अवस्थेत कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि तिथे त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.